रोज तोच नाश्ता करून कंटाळला आहात का? तर मग आज आपण बनविणार आहोत सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा। नमस्कार, गावाकडील आजीची पाककृती या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचा ढोकळा। चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी। सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी घेऊ। आता त्यात अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड, 1 चमचा मीठ, 4 चमचे साखर, 4 चमचे तेल, चिमूटभर हळद टाकू। हळद आपण कलर साठी टाकणार आहोत, हवं तर यात तुम्ही पिवळा कलर देखील टाकू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व घटक पाण्यात विरघळतील। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात आपण 2 वाट्या बेसन पीठ टाकू। आता हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बेसन पीठ मिक्स करताना ते एकाच दिशेने मिक्स करावे। असे केल्याने पीठ हलके होते व आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी पडते। पीठ आता मिक्स करून झाले आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता हे पीठ आपण असेच 10 ते 15 मिनिटे झाकून भिजत ठेवूया। आता हे पीठ छान असे भिजले आहे। यात आपण अर्धा चमचा सोडा घालू। सोडा घालताना त्यात थोडंसं पाणीही घालावे आणि सोडा चांगला भिजवून घ्यावा। आता हा सोडा आपण पिठात टाकूयात। आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे चांगले मिक्स करून घेऊयात। आपले पीठ आता डबल झाले आहे। आता पिठाचा कलर देखील थोडा बदललेला आहे। आता ढोकळा पात्राला तेल लावून घेऊ आणि त्यात भिजवलेले पीठ ओतून घेऊ। जर आपले पीठ एका भांड्यात बसत नसेल तर आपण दुसऱ्या भांड्यालाही तेल लावून ते पीठ त्यात ओतून घेऊ। एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी आधीच गरम करून घेतलं आहे। त्यात आता आपण हे ढोकळा पात्र ठेवूयात आणि त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं चांगले वाफवून घेऊ। 15 मिनिटं झाल्यानंतर आपला ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण एक सुरी घेऊयात, तिला थोडेसे तेल लावून घेऊ आणि सुरी ढोकळ्याच्या मध्यभागी टोचून पाहू। जर सुरीला काही चिकटलं नाही तर ढोकळा शिजलेला आहे आणि जर सुरीला पीठ चिकटलं तर ढोकळा शिजलेला नाही। जर ढोकळा शिजला नसेल तर त्यावर झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं वाफवून घ्यावं। आपल्या सुरीला कुठलेही बेसन पीठ चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला ढोकळा शिजला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि ढोकळा पात्र बाहेर काढून घेऊयात। आता हा ढोकळा थंड होत आहे, तोपर्यंत आपण त्यावर टाकायची फोडणी तयार करून घेऊयात। फोडणीसाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊ। तेल चांगले तापल्यावर त्यात 1 चमचा मोहरी टाकू। मोहरी चांगली तडतडल्यावर त्यात 3 ते 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकू। मिरच्या नीट परतल्यावर त्यात 3 चमचे साखर टाकू व अर्धी वाटी पाणी टाकू। साखर विरघळेपर्यंत फोडणी नीट उकळून घेऊ। साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करू व ती फोडणी थंड झालेल्या ढोकळ्यावरती ओतून घेऊ। आता आपला ढोकळा थंड झाला आहे, तर आता आपण सुरीच्या साहाय्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ढोकळ्याच्या वड्या करून घेऊया।
आता त्यावर तयार केलेली फोडणी ओतून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता की आपला ढोकळा किती सॉफ्ट झाला आहे आणि किती जाळीदार देखील झाला आहे। तुम्ही पण ही रेसिपी उद्या नक्की ट्राय करा। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। भविष्यात पुढे अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।